भारताची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे। हवामान बदलामुळे शेतीच्या उत्पादनात घट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार पिकांचं नियोजन करावं असा सल्ला वाशिम इथल्या शेतकऱ्यांसाठीच्या कार्यशाळेत देण्यात आलाय। पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र वाशिम आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक हवामान बदलाचे परिणाम पिकांवर होत आहेत। हवामान बदलामुळे उत्पादनातही घट होतीये, त्यामुळे बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे। पिकांच्या नियोजनाप्रमाणेच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत, गांडूळ खतांचा वापर करावा असं मार्गदर्शन कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी बीडी गीते यांनी शेतकऱ्यांना केलं। खरीपात मूग उडीदासोबतच लवकर येणाऱ्या सोयाबीनची पेरणी केल्यास 15 ते 20 सप्टेंबर पर्यंत शेत रिकामं होतं। त्यानंतर शून्य मशागत तंत्राचा वापर करून कमी पाण्यात येणाऱ्या PKV वाशिम गहू किंवा हरभऱ्याची लागवड शेतकऱ्यांना करता येते। गव्हाची काढणी केल्यानंतर उन्हाळी भुईमूग किंवा तिळाची लागवड करता येते। अशा प्रकारे कमी खर्चात शेतकऱ्यांना वर्षभरात 3 पिकांचं नियोजन केल्यास उत्पन्नात वाढ होते असा सल्ला गीते यांनी दिला। आपण सोयाबीन काढल्यानंतर त्या शेतामध्ये वखरवाळी किंवा कल्टिवेटर वगैरे न मारता आपण शून्य मशागतीमध्ये हरभरा किंवा इव्हन गव्हाची सुद्धा आपण पेरणी करू शकतो। या ठिकाणी आमच्या परिक्षेत्रावर हरभरा आणि गव्हाचं 0 मशागतीमध्ये लागवड केल्या गेलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन भेटू शकतं। यामध्ये आपला एकरी जवळपास हजारो रुपये लागवडीचा जो खर्च आहे तो वाचू शकतो। त्यानंतर जे काही आपल्याला त्या शेतीची तयारी करण्यासाठी जे काही 5-6 दिवस आपल्याला लागणार आहेत ते आपले वाचू शकतात आणि आपल्या त्या जमिनीमध्ये जे काही मॉइश्चर असते, ओलावा असते, त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे या पिकांसाठी उपयोग करून घेता येऊ शकतो। पंजाबराव कृषी विद्यापीठाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतात कार्यशाळेचं आयोजन करण्यात येतं। मात्र कार्यशाळेचं आयोजन काही ठराविक गावातच होत असल्यानं शेतकऱ्यांना माहिती मिळण्यात अडचणी येत होत्या। मात्र जिल्ह्यातील सर्व गावांना कृषी विषयक मार्गदर्शन मिळावं यासाठी रिलायन्स फाउंडेशननं पुढाकार घेतलाय। रिलायन्स फाउंडेशननं प्रत्येक गावात जाऊन कार्यशाळेची माहिती दिली। तसंच शेतकऱ्यांना वाशिम इथल्या संशोधन केंद्रात जाण्या येण्याची व्यवस्था केल्यानं 12 गावातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय। या कार्यक्रमासाठी कृषी संशोधन केंद्राला रिलायन्स फाउंडेशन तर्फे शेतकऱ्यांचं लिंकेजेस करून देण्याचं काम रिलायन्स फाउंडेशनने केलेलं आहे आणि नियमित कृषी संशोधन केंद्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचावी अशी आमची अपेक्षा असते। त्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम राबवतो। कार्यक्रम घेत होते ते कार्यक्रम फक्त वाशिम किंवा एखाद्या मर्यादित खेड्यापर्यंतच जात होते, पण आमच्या रिलायन्स फाउंडेशनमुळे हे जे कार्यक्रम आहेत ते वाशिम जिल्ह्यामधल्या प्रत्येक खेड्यामध्ये पोहोचतात आणि त्याचा आम्हाला उत्कृष्टपणे फायदा होतो। भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणारं तसंच जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे। साम टीव्ही वाशिम। उत्तर भारतातल्या थंडीमुळे महाराष्ट्रात काही भागात थंडी वाढली आहे। थंडीच्या काळात द्राक्ष बागा